संतोष भाऊ बिचुकले त्यांचं किती कौतुक कराल तेवढंच कमी आहे. कमी वय आणि काम जास्त आहे त्यांचं आणि खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात. तर ते माहिती मला RPIमध्ये पश्चिम महाराष्ट्र संघटक आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. तर राणीताईला ते शुभेच्छा. आज आपल्या पुणे शहराच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा आमच्या भगिनी राणी मॅडम यांचा वाढदिवस आहे. आपण ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटामध्ये काम करतो, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेमधून आपण या ठिकाणी काम करत असताना ज्या बाबासाहेबांच्या विचारधारेतून हा पक्ष उभा राहिला, ज्यांनी जो हा देशामध्ये सुरुवातीच्या काळात संघर्ष केला, त्यांच्या संघर्षापुढे आपला संघर्ष हा कणभर येणाऱ्या वादळापुढे संघर्षाने उभं कसं राहायचं ते छातीठोकपणे उभं राहिलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींकडे जर तुम्ही आज वाद केला की हा काय म्हटला आणि तो काय म्हटला आणि मी कसं मागं हटावं, जर हा विचार बाबासाहेबांनी त्यावेळेस केला असता तर या देशाचं संविधान आज लिहिलं गेलं नसतं. बाबासाहेबांनी तुमच्या सगळ्यांचा विचार केला आणि या देशामध्ये कुठंतरी आता महिलांनी 50% आरक्षण भेटलेलंच आहे आणि या 50% आरक्षणामध्ये रिपब्लिकन पार्टी वाढवण्यासाठी 100% 50% वाटा तुमच्या माझ्या या भगिनींचा असला पाहिजे. कारण येणाऱ्या विधानसभेच्या काळात या माझ्या माता भगिनी कुठेतरी विधानसभेत बसल्या पाहिजेत, तरच आपण कुठेतरी बाबासाहेबांचे विचार मांडू आणि बाबासाहेबांच्या विचारधारेवरती चालू. आज काही या शुभेच्छा देत असताना काहीतरी वेगळ्या शुभेच्छा द्यावा म्हटलं वेळ कमी आहे. गोरगरिबांच्या नेत्या हिंदुळ्यांचा आधारवर वंचितांचा आधार गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांच्या नावाची चर्चा चालू आहे याच्या राणीताई तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई तुझा भावानी तुम्हाला उदंड आयुष्य देव, तुमच्या मनातील सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण हो. तुमच्या हातून भविष्य काळात बाबासाहेबांच्या विचाराने शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेतून शेतकरी, कष्टकरी, वंचित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तुमच्या हातून घडो या आई तुझा भावानी चरणी प्रार्थनाच्या. परत एकदा पुढच्या येणाऱ्या वर्षभराच्या काळात तुम्ही कोट्यावधी रुपये कमावे, त्यातले लाखो रुपये आमच्यासारख्या सर्व माता भगिनी आमच्या सगळ्या भगिनींना आणि आम्हाला येणाऱ्या वर्षभरात सगळ्यांच्या बड्डेला कुठेतरी दर 15 दिवसाला एकत्र येऊन पार्टीसाठी घालवावेत हीच खंडेरायाच्या प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.